कोल्हापूरमध्ये खड्डे, आमदार क्षीरसागर संतापले. क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना झापलं तर 10 दिवसांमध्ये रस्ते सुधारा, अन्यथा अधिवेशनामध्ये हक्कभंग आणू, राजेश क्षीरसागर यांचा इशारा. संघाच्या शताब्दी सोहळ्यामध्ये जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी संघभूमीचा नव्हे तर दीक्षाभूमीचा कार्यकर्ता, काँग्रेस आमदार नितीन राऊतांचं वक्तव्य. नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटलांचं नाव जवळपास निश्चित. दिवा पाटलांच्या नावासाठी केंद्र राज्य सरकार सकारात्मक. श्रेय घेण्यासाठी आटापिटा आजी माजी खासदारांमध्ये जुंपली. कृषी मंत्र्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना झापलं. टेबलवर बसून काम करू नका, भरणेंनी जिल्हाधिकाऱ्यांना माध्यमांसमोरच सुनावलं. ईडीच्या भीतीनं पळून गेलेल्या भ्रष्टाचारी नेत्यांनी खिसे जरी झटकले तरी 50,000 कोटी पडतील. संजय राऊतांचा विरोधकांवर हल्ला. काँग्रेस अजूनही सुधरत नाही. आम्ही कर कमी केला पण ते अजून लुटतायत. पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल. काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये बिहारमधून IAS अधिकारी व्हायचे, आता मजूर होतात. 20 वर्षापासून मतचोरांचं राज्य, आता बदल घडवण्याची वेळ. प्रियंका गांधींचं वक्तव्य. ठाण्यामध्ये दिव्यांग नागरिकांना किट वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते किट वाटप. तर दिव्यांग मंत्रालय करणारा महाराष्ट्राचं पहिलं राज्य, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. पिकं उद्ध्वस्त झाली, जमीन खरडून गेली. उद्धव ठाकरेंची माहिती. सरकारनं जाहीर केलेली मदत ही तुटपुंजी. पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचं ओझं. शेतकरी कर्ज फेडणार तरी कसं, उद्धव ठाकरेंचा सवाल. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती व्हावी, उद्धव ठाकरेंची मागणी. भाजपला प्रशासन चालवता येत नाही. पंतप्रधान निधीमध्ये लाखो करोडो रुपये. पीएम केअर फंडातून महाराष्ट्राला मदत व्हावी, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. उद्याच्या भारत पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाका. सामन्याच्या प्रायोजकांनाही बहिष्कार टाकावा, उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन. ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा नवीन टीजर. ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीजर तर दसरा मेळाव्याचा दुसरा टीजर आज प्रदर्शित करण्यात आला. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा पाहणी दौरा शेतकऱ्यांनी रोखला. 16 वर्षांनी गावात आल्यानं शेतकरी संतप्त. सदाभाऊ खोत यांच्यावर शेतकऱ्यांचा रोष. अमरावतीमध्ये ओबीसी बांधवांचं उपोषण सुरू. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ओबीसी बांधवांचं आमरण उपोषण. ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली उपोषणाला भेट. पैठणमध्ये ओला दुष्काळाच्या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आक्रमक. पाचोड ते पैठण महामार्गावर शेतकऱ्यांकडून रास्ता रोको करण्यात आला. परभणीमध्ये माहेलगार मोर्चाचं आयोजन. बंजारा समाजाच्या वतीनं 7 ऑक्टोबर रोजी मोर्चा. एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन. राष्ट्रवादी युवक चिपळूण शहराध्यक्ष योगेश पवार यांच्या माध्यमातून नवरात्रीच्या निमित्तानं महिलांना 11 मंदिरांचं देवदर्शन. जय बजरंग मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाणांनी केलं कौतुक. बेळगावमध्ये शेकडो तरुण आणि तरुणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गामाता दौडमध्ये सहभागी. मुसळधार पावसात देखील नागरिकांचा सहभाग. मुंबईच्या दादरमध्ये शिवभवानी सेवा मंडळाची आई भवानी विराजमान. तर मंडळाला 55 वर्ष पूर्ण. अगदी छोट्याशा जागेत सुंदर सजावट करण्यात आली. रायगडच्या गडबमध्ये आई काळंबा देवी मंदिरामध्ये नवरात्रोत्सवाचं आयोजन. तर देवीची भक्तिभावानं पूजा देखील केली जाते. मुंबईतील चेंबूरमध्ये जागृती मित्र मंडळाच्या वतीनं आई माऊलींची स्थापना. भाविकांकडून उत्साहामध्ये देवीची पूजा केली जाते. चंद्रपूरमध्ये आजपासून श्री माता महाकाली महोत्सवाला सुरुवात. 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीमध्ये महोत्सवाचं आयोजन. गडचिरोलीमध्ये दुर्गोत्सवातील कार्यक्रमाचं भाविकांमध्ये उत्साह. दुर्गोत्सवात महाप्रसादासाठी झुंबड. रायगडच्या पोलीस अधीक्षक राज गरब्यामध्ये सहभागी. खाकी वर्दीमध्येच गरबा खेळत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. अंधेरीमधील 7 बंगल्यामध्ये गुरुवारी अमोल गडदेंच्या घरी देवीची स्थापना. विविध प्रकारचे दागिने घालून देवीची सजावट. सीना नदीच्या महापुराचा जिल्हा परिषद शाळांना फटका. जिल्ह्यातील 431 जिल्हा परिषद शाळांचं नुकसान. शाळेच्या इमारतीला पडले तडे. सांगलीहून उपनगराकडे जाणाऱ्या रेल्वे पुलाखाली पाणी आल्यानं मार्गावरील वाहतूक विस्कळीत. सततच्या पावसानं सकल भाग गेला पाण्याखाली.
उमरखेडच्या रहीमनगरमध्ये मुसळधार पावसाचं पाणी घरामध्ये शिरलं, नागरिकांचं मोठं नुकसान, नालेसफाई न झाल्यानं घरांमध्ये पाणी शिरलं, स्थानिक नागरिकांचा हिंगोलीमध्ये कयाधू नदीचं पाणी शिरलं, कंपनीमध्ये लाखो रुपयांच्या मशिनरी बुडाल्या पाण्यात, कंपनीचं लाखो रुपयांचं नुकसान. साताऱ्यामध्ये अतिवृष्टीनं कुंभारली घाट खचला, कराड चिपळूण रोडवर दरड कोसळली, जीव धोक्यात घालून वाहन चालकांचा प्रवास. ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात शासन सकारात्मक, शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं, मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य. विदर्भामध्ये पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान, आमदार रवी राणा पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर, सोयाबीन कपाशी पिकांची गेली पाहणी. सीना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, 8 दिवसामध्ये दुसऱ्यांदा सीना नदीला महापुराचा धोका, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. परभणीमध्ये मुसळधार पावसानं नागरिकांचे हाल, तर पूर्णा तालुक्यातील चुडावा या गावात नागरिकांच्या घरात पाणी शिरलं, नागरिकांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये राहण्यासाठी जागा देण्यात आली. बीडमध्ये बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेने भरलं, नागरिकांनी सतर्क राहावं, नगरपालिकेचं नदीकाठच्या नागरिकांना आवाहन. तत्काळ निर्णय घ्या, नाहीतर तीव्रता वाढेल, शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्या, कर्जमाफी करा, शेतकरी नेते अजित नवलेंचा इशारा. धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम, पावसानं महावितरणाच्या सबस्टेशनमध्ये पाणीच पाणी, सबस्टेशनच्या कंट्रोल युनिटमध्ये पाणी, तर पाणी शिरल्यानं 30 गावांचा विद्युत पुरवठा खंडित. तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीनं पूरग्रस्तांना मदत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटींचा निधी, तर परंडातील पूरग्रस्त महिलांसाठी साड्यांचं वाटप, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत मदत. राज्यातील अनेक भागामध्ये पावसाचा जोर वाढला, नांदेडमध्ये अतिवृष्टीनं नागरिकांचं मोठं नुकसान, अजित पवारांनी पूरग्रस्तांना दिला धीर, पूरग्रस्तांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे अजितदादांचा संवाद. धाराशिवमध्ये पावसाचा कहर, शहरातील मांजरा नदीला पूर, नदीकाठची शेती पूर्णपणे पाण्याखाली, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सीना नदीचा महापुरामुळे पिकांचं मोठं नुकसान, पूर ओसरायला सुरुवात, मात्र शेतामध्ये पाणीच पाणी, तेरेतील पिकांचे पंचनामे झाले नसल्याची माहिती. लातूरमध्ये प्रहार संघटनेचं रास्ता रोको आंदोलन, आंदोलनामध्ये बच्चू कडूंचा सहभाग, ओला दुष्काळ जाहीर करा आंदोलकांची मागणी, प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी, तर मोठ्या संख्येनं शेतकरी रस्त्यावर उतरले. हिंगोलीमध्ये कयाधू नदी ओव्हरफ्लो, तर जिल्ह्यामध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला, मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. सोलापूरच्या रिधोरे गावात अतिवृष्टी, नागरिकांच्या घरामध्ये शिरलं पावसाचं पाणी, नुकसानग्रस्त भागाची सदाभाऊ खोत यांनी केली पाहणी, तर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं, आमदार सदाभाऊ खोत यांचं शेतकऱ्यांना आश्वासन. भंडारा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं पीक जमीनदोस्त, पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सोलापूरमध्ये पुन्हा एकदा दमदार पाऊस, सीना कोळेगाव धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस, धरणातून सीना नदीत 50,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. वसई विरार नालासोपारात सकाळपासून ढगाळ वातावरण, रिमझिम पावसाचा अधूनमधून जोरदार पाऊस, हवेमध्ये गारवा. पंढरपूरच्या करमळ्यामध्ये पावसाचा जोर वाढला, सीना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, 20 पेक्षा अधिक रस्ते बंद, पूरस्थितीनं दिवसभरात सुमारे 300 लोकांचं स्थलांतर. सांगली जिल्ह्यामध्ये 10 तासापासून संततधार पाऊस, तर ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले, तर पुरावरील वाहतूक बंद, जनजीवन देखील विस्कळीत. धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम, रोईभर गावातील नदीला पाणी, गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास. धाराशिवच्या भोत्रा शिवारामध्ये सीना नदीचं पाणी शेतामध्ये, गावातील शेतकऱ्यांची 2 एकर ऊस शेती पाण्यामध्ये. सीना नदीच्या पुरामुळे म्हाडा तालुक्यातील अनेक संसार उद्ध्वस्त, संसार उपयोगी साहित्याच्या गाड्या म्हाड्यात दाखल, अभिजित पाटील यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात. हिंगोलीच्या इसापूर धरणाचे 11 दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडले, 18,668 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू, पैनगंगा पूल पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्कही तुटला. धाराशिवमध्ये पावसामुळे शेतकरी हवालदिल, अतिवृष्टीनं सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान, सोयाबीनच्या शेतामध्ये पाण्याचे पाट, तात्काळ नुकसान भरपाई देण्याची सरकारकडे शेतकऱ्यांची मागणी. धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना मोठा पूर, पुरानं अनेक गावांचा संपर्क तुटला, पुरामध्ये कुणीही उतरू नये, प्रशासनाचं आवाहन.
बीडच्या पाटोदा तालुक्यामध्ये मांजरा नदीला पुरानं शेतीसह जनावरांचं नुकसान, जमिनी खरडून गेल्या, अनेक जनावरं वाहून गेले. सरकारनं तात्काळ मदत करावी, ग्रामस्थांची मागणी. पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. पहाटे काही ठिकाणी पावसाची हजेरी, तर शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण. भीमा खोऱ्यामध्ये दमदार पाऊस. उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. 80,000 क्युसेक वेगानं पाणी भीमा नदी पात्रामध्ये सुरू. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. उमरखेड तालुक्यातील शेतीला नदीचं स्वरूप. पावसानं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. बोरी उमरगे पुलावरून दुचाकीस्वारांचा जीवघेणा प्रवास. सोलापूरमध्ये सिन्ना नदीला पुरानं अनेक गावं उद्ध्वस्त. जिल्ह्यातील पूरग्रस्तांना गोकुळच्या मदतीचा हात. 3,200 लिटर दुधाचं मोफत वाटप करण्यात आलं. कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस. धरणामध्ये 104.12 टीएमसी पाणीसाठा. कोयना धरणातून 11,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रामध्ये सुरू. परतीच्या पावसामुळे सांगलीकरांची उडाली दैना. अनेक घरामध्ये शिरलं पावसाचं पाणी. जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर. डोंबिवलीमध्ये हवा प्रदूषण नियंत्रण आणि स्वच्छता जनजागृती रॅलीचं आयोजन. स्थानिक नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांचा रॅलीमध्ये सहभाग. साताऱ्याच्या माढा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. माणगंगा नदीला पूर. म्हसवड नगर परिषदेकडून गावाला सतर्कतेचं आवाहन. बीडच्या पाटोदा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. पिठ्ठी गावातील शेतामध्ये साचलं पाणी. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. ड्रोनच्या माध्यमातून नुकसानीची ही दृश्य. सातारा जिल्ह्यामध्ये पावसाची धुवांधार बॅटिंग. माण खटाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान. पश्चिम घाट परिसरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. पंढरपूरच्या माढ्यामध्ये पावसाचा जोर वाढला. सीना नदीकाठच्या गावाचं जनजीवन विस्कळीत. परभणीमध्ये शेती आणि रस्त्याचं मोठं नुकसान. नुकसानीची महाराष्ट्र प्रदेश प्रभारी यशवंत भालेराव यांनी केली पाहणी. सरकारने तात्काळ मदत केली नाही तर आंदोलनाचा इशारा. दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये पावसाची संततधार. कासेगाव कोळेगाव रस्त्यावरील नदीवर पाणी आल्यानं वाहतूक बंद. कोल्हापूरमध्ये जोरदार पावसाला सुरुवात. जिल्ह्याला 27 ते 29 सप्टेंबरला ऑरेंज अलर्ट जारी. तर जोरदार पावसानं जनजीवन देखील विस्कळीत. कोकणामध्ये पुन्हा एकदा आसमानी संकटाचा इशारा. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाची तीव्रता वाढणार. कोकणासाठी पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट. नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार. नदीच्या पुरामध्ये शेतकऱ्याचा जीव देण्याचा प्रयत्न. नागरिकांनी शेतकऱ्याला धरल्यानं प्राण वाचला. पुण्यामध्ये घाटमाथ्यावर जोरदार पाऊस. अनेक जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट. तर गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पाऊस पडण्याची शक्यता. नागपूरच्या तेलगाव, दाढेरा आणि तिरंडी गावामध्ये अतिवृष्टी. भाजपचे आमदार आशिष देशमुखांनी केली नुकसानग्रस्त भागांची पाहणी. साताऱ्यामध्ये पावसाचा जोर कायम. खटावच्या चोराड्यामध्ये पावसानं बटाट्याचं पीक पाण्यामध्ये. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील कोंढूर गावात शिरलं कयाधू नदीचं पाणी. कोंढूर डिग्रस गावातील महादेव मंदिर आणि जिल्हा परिषद शाळा पाण्याखाली. सोलापुरात मागील काही दिवसांपासून पूर परिस्थिती. अनेक गावांना सीना नदीच्या पाण्यानं वेढा दिला. नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. मुंबईतील बेकायदा नर्सिंग होमच्या विरोधात कारवाई नाही. हायकोर्टाकडून गंभीर दखल. तर 2 आठवड्यांनी पुन्हा एकदा होणार सुनावणी. मुंबईचा वैभवशाली इतिहास मिळणार. आता एका क्लिकवर डिजिटल लायब्ररी करण्याच्या कामाला सुरुवात. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचा उपक्रम. बेस्टला मिळाले पूर्णवेळ महाव्यवस्थापक. सोनिया सेठी यांच्याकडे बेस्टची धुरा. महापालिका अभियंत्यांचा एका दिवसाचा पगार. शेतकऱ्यांसाठी म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनचा महत्त्वाचा निर्णय. ठाण्यामध्ये स्वस्तात मिळतोय. दुकानासाठी गाळा. म्हाडाच्या 71 दुकानांच्या लिलावाला 10 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ. दरवर्षी मुंबईमध्ये केवळ 35,000 विवाहांची नोंदणी. तर मुंबई महापालिकेची खास जलद नोंदणीची सुविधा सुरू. रेल्वे आणि मेट्रो भुयारी मार्गानं जोडणार. सीएसएमटी येथे भुयारी मार्ग तयार केला जाणार. तर हजारो प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार. सीएसएमटीचा फलाट 18 सुमारे 80 दिवस बंद राहणार. पायाभूत कामं करण्यासाठी सुरक्षा बॅरिकेड्स उभारण्याची कामं हाती घेतली आहे. वरळीमध्ये लवकरच मिनी बिकेस. तर 6.40 हेक्टर जागेवरील वरळी दुग्धशाळेचा होणार विकास. रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक असून काही उपनगरीय गाड्यांची सेवा रद्द करण्यात येणार.
मुंबईत बेकायदेशीर ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाई करणार मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा. मुंबई महानगरातील कोंडी सोडवण्यासाठी एआयचा वापर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वापर. दुधना भुसावळ मार्गावर पहिली अमृत भारत एक्सप्रेस, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार. सिद्धार्थ उद्यानामध्ये सिंहाची डरकाळी, वाघाच्या बदल्यात कर्नाटकातून आणले 6 नवीन सिंह. कर्नाटकातील ऊस गाळप धोरण, महाराष्ट्रातील साखर उद्योगाच्या मुळावर, हंगाम लवकर सुरू करण्याची महाराष्ट्रातील कारखानदारांची मागणी. महापालिकेमध्ये ऑक्टोबरमध्ये नवे सहाय्यक आयुक्त रुजू होणार, प्रशिक्षण कालावधी झाला पूर्ण. 5 वर्षांमध्ये महाराष्ट्रातील बालहृदय विकार दुप्पट, बालहृदयाचा धोकादायक ठोका. अवैध धंद्यांवर पुणे पोलिसांची ड्रोनद्वारे नजर, हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांवर पुणे पोलिसांचे छापे, 13 आरोपींवर 11 गुन्हे दाखल, 49,000चा माल जप्त. लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर हल्ला, बांबून गाडीवर मारण्याचा प्रयत्न, हाके सुरक्षित, गाडीचं थोडं नुकसान, पोलिसांचा ताफा असताना सुद्धा हल्ला करण्यात आला. नवरात्रीमध्ये झेंडूच्या फुलांच्या मागणीमध्ये वाढ, झेंडूच्या फुलामुळे शेतकऱ्यांना 1 ते 1.5 लाखापर्यंत फायदा. बुलढाणा शहर आणि घाटमाथ्यावर पसरली दाट धुक्याची चादर, घाटमाथ्यावर निर्माण झालं विहंगम दृश्य. उल्हासनगरमध्ये अनधिकृत इमारतींवर कारवाईचे आदेश, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तांनी दिले आदेश, शहरामध्ये अनधिकृत इमारतींचं फुटलं पेर. छत्रपती संभाजीनगरमध्ये आलं मोहम्मदचे बॅनर, नौबत दरवाजासह विविध भागात लावले बॅनर, बॅनरमुळे सामाजिक माध्यमांवर मोठी चर्चा. दुर्गामाता दौडीचा आजचा 6वा दिवस, सांगलीमध्ये भर पावसात संभाजी भिडे आणि धारकरी भिजत दुर्गामाता दौड पार. ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी, अवजड वाहनांच्या विरोधात आज मूक आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. गडचिरोलीमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वतीनं स्वच्छता अभियान, यावेळेस रॅली काढण्यात आली. जनजागृती रॅलीमध्ये स्वच्छतेचं महत्त्व सांगण्यात आलं. पैठणमध्ये महालक्ष्मी अंबाबाईचं एकमेव उपपीठ, शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं भाविकांची मोठी गर्दी. अंबाबाई मंदिरामध्ये शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा, अंबाबाईच्या पालखीला भाविकांची झुंबड, पालखीचे व्हिडिओ देखील व्हायरल. ललित पंचमीच्या निमित्तानं अंबाबाई देवीची त्र्यंबोली देवीच्या भेटीला, तर अलौकिक सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. परभणीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान उत्साहामध्ये पार, अभियानामध्ये ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येनं सहभागी. शाळकरी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढत ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. भिवंडी पोलीस उपायुक्त मुख्यालयामध्ये फॉरेन्सिक सेंटरचं लोकार्पण, अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुखांच्या शुभहस्ते लोकार्पण सोहळा संपन्न. अमरावती यवतमाळ एमआयडीसीमध्ये उद्योग न उभारणाऱ्या 350 जणांना नोटीस, अमरावती 226 आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये 149 उद्योग बंद, उद्योग चालू न केल्यास भूखंड परत घेणार, शासनाची नोटीस. मराठा नेते मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयामध्ये उपचार सुरू, गॅलेक्सी रुग्णालयामध्ये जरांगेंवर उपचार सुरू. परभणीमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचं भीक मागो आंदोलन, नागरिकांकडून 1 रुपया भीक मागून निधी गोळा करण्यात आला. कांद्याचे भाव सध्या कवडीमोल झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटामध्ये, कांदा बियाणं टाकण्याचा हंगाम सुरू झाला असून बियाणाचे दर गगनाला भिडल्यानं शेतकरी हताश. पैठण तालुक्यातील मोठ्या प्रमाणात नुकसानीच्या पाहणीसाठी मंत्री बाळासाहेब थोरात शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल. पंचनामे पूर्ण झाल्यावरच केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार, पंचनाम्याशिवाय मदतीचा प्रस्ताव देता येत नाही, राज्याच्या प्रस्तावानुसार केंद्राची टीम पाहणी करणार, सूत्रांची माहिती. पूरग्रस्त भागातील पशुधन वाचवण्यासाठी मदत, भाजप किसान मोर्चाच्या वतीनं चारा आणि कडबा कुट्टीची मदत, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ट्रक रवाना. मीरा भाईंदरमधील लिफ्टला आग लावणारा युवक सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद, लिफ्टमध्ये आग लावणारा व्यक्ती नेमका कोण याचा शोध सुरू. पुण्यामध्ये सर्व्हिस रोडवरील दुचाकीला आग, अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात यश. यवतमाळमध्ये कर्जबाजारीपणामुळे 2 शेतकऱ्यांचे बळी, अतिवृष्टीला कंटाळून देखील शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी कुटुंबाची भेट घेत केलं सांत्वन. नवी मुंबईतून बेलापूरच्या ध्रुवतारा जेट्टीवर दुचाकी बुडाली, दुचाकीवरील दोघांपैकी 1 जण मिसिंग, एकाला सुखरूप बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश.
मराठवाड्यामध्ये पूरस्थिती असताना हिंगोलीमध्ये गौतमीचा कार्यक्रम, हुल्लडबाजांचा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ, धोधो पाऊस सुरू झाल्यानं महिलांनी डोक्यावर घेतल्या खुर्च्या. नागपूरहून हैदराबादला कत्तलीसाठी गुरांची अवैध वाहतूक सुरू, पोलिसांनी अवैध वाहतूक घेतली ताब्यात, कारवाईत 4,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.